हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज शिवण्याची पद्धत आणि त्याचबरोबर पब बाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दोन्ही योग अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचे आहेत आणि समोरच्या बाजूने अस्तर ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आहे आणि जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. त्याच पद्धतीने दुसरा योगही रेडी करायचा आहे. मेन फॅब्रिकचे दोन्ही भाग उलट ठेवायचे आहेत आणि त्याच्या मागे अस्तर ठेवायचे. अशा पद्धतीने अस्तरला शिलाई मारायची आणि जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. त्याच पद्धतीने दुसरी कटोरी रेडी करून घ्यायची. साईड पीसचे दोन्ही भाग उलट्या बाजूने ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तरला साईडला शिलाई मारायची. जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. त्याच पद्धतीने दुसरा साईड पीसही रेडी करून घ्यायचा. साईड पीस वरती अशा पद्धतीने कटोरी ठेवायची आहे आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन कटोरी जोडून घ्यायची. कटोरी साईड पीस वरती ठेवून फिरून फिरून जोडायची, खेचून वगैरे जोडायची नाही, यामुळे कटोरी बाहेर निघते. डबलची शिलाई मारायची. अशा पद्धतीने बघू शकता कटोरी बरोबर मापात बसली आहे. नंतर अशा पद्धतीने फोल्ड करून खालून 1 इंच आणि उंचीला 2.5 इंच असं मार्जिन घेऊन टक्स मारायचा. कटोरी रेडी झाल्यानंतर योग लावायचा आहे. अशा पद्धतीने कटोरीवरती योग ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची डबलची. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचाही भाग रेडी करून घ्यायचा. दोन्ही भाग रेडी झाल्यानंतर 2 पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. तर हाताच्या डाव्या साईडच्या बाजूने आपण अगोदर पट्टी लावायची आहे. आतच्या बाजून पट्टी ठेवून योकच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करायचा आहे आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने वरच्या बाजूने पट्टी फिरवायची आहे. पट्टी थोडीशी दुमडून आपण जिथे शिलाई मारली आहे तिथेच ही पट्टी फोल्ड करायची, म्हणजे आपली वाढीव पट्टी तयार होईल. हाताच्या उजव्या बाजूचा भाग घ्यायचा आहे. पट्टी समोरून वरून ठेवायची, अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन पट्टी डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करायची. अशा पद्धतीने दोन्ही पट्ट्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आणि कमी जास्त आहे का बघायचं. कमी जास्त असतील तर दोन्ही पट्ट्या सारख्याच मापाच्या करायच्या. अशा पद्धतीने
1.5 इंचाची तिरकी पट्टी कापून घ्यायची. अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन पट्टी गळ्याला जोडून घ्यायची. कट पाडून घ्यायचे आणि पट्टी आतमध्ये डायरेक्ट फोल्ड करायची. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा गळापट्टी जोडून घ्यायची. मागचा भाग घ्यायचा आहे. मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने अस्तर ठेवून कमरेला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. त्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. नंतर अस्ताच्या मापातच गळ्याची कटिंग करायची. काढून उलटं करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. गळ्याला आणि कमरेला दाब शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरला साईडला शिलाई मारायची आणि जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. अशा पद्धतीने फोल्ड करून कमरेचा सेंटर काढून घ्यायचा. नंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं. अर्धा इंच आणि सरळ घ्यायचे 4 इंच असं मेजरमेंट घेऊन टक्स मारून घ्यायचं. पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा टक्स मारायचा. नंतर गळ्याला इथे मी लेस लावून घेते. ते मी गळ्याला आणि कमरेला लेस लावलेली आहे. तयार झालेल्या मागच्या भागावरती पुढचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची. कटिंग केलेलं अस्तर आणि अशा पद्धतीने एक पट्टी कापून घ्यायची मेन फॅब्रिकची. 3 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून तयार केलेली पट्टी ठेवायची अस्तरवरती आणि दाखवल्याप्रमाणे प्लेटी मारून घ्यायच्या. तर ही पट्टी मी 25ची लेंथ आहे या पट्टीची. तुम्ही तुमच्या साईजनुसार याची लेंथ घ्यायची आहे आणि उंचीला तुम्ही बाहीच्या उंचीपेक्षा थोडीशी जास्त घ्यायची. तर इथे बघू शकता मी 1 साईड प्लेटी मारून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला जेवढं मार्किंगचा भाग आहे त्यामध्ये प्लेटी मारायची आहेत.
वरच्या प्लिटी मारताना प्लिटींची डायरेक्शन चेंज करायची आहे. यामुळे बाहीला पफ्फी स्लीव इफेक्ट येईल. नंतर एक्स्ट्रा भाग कटिंग करायचा आहे आणि अस्तरची पट्टी कापून घ्यायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची आणि ती पट्टी आतमध्ये डायरेक्ट फोल्ड करायची. तर याच पद्धतीने आपण दुसरा स्लीवही रेडी करून घ्यायचा आहे. इथे मी दोन्ही स्लीव रेडी करून घेतलेले आहेत. तयार शोल्डरवरती स्लीव ठेवायचा आहे. बाहीचा सेंटर शोल्डरवरती ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन बाही जोडून घ्यायची. तिथूनच डबलची शिलाई मारायची आणि दुसऱ्या साईडची बाही जोडून घ्यायची. तर याच पद्धतीने तुम्ही दोन्ही बाह्या जोडून घ्यायची आहेत. तर इथे मी बाही जोडून घेतलेली आहे. नंतर मागचा सेंटर आणि पुढच्या भागाचा सेंटर अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचा आहे आणि साईडला शिलाई मारायची. ब्लाऊज मेजरमेंटनुसार फिटिंग करायचं आहे. तर अगोदर कमरेचा हा तयार भाग मोजायचा आहे. तर हा तयार भाग आहे 15 इंच आणि कमर घेर आहे 24चा दुसरा भाग करायचा आहे. तर येतो 12 इंच, म्हणजे इथे 3 इंच जास्त होतो. मग आपण 3चा सुद्धा दुसरा भाग करून 1.5 इंच, म्हणजे 1.5 इंच या बाजूने आणि 1.5 इंच दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. नंतर पुन्हा मोजायचं. तर हे 12 इंच बरोबर येतं. नंतर दंडघेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे. दंडघेर आहे 9चा दुसरा भाग 4.5. अशा पद्धतीने 4.5वरती मार्किंग करायचं आणि कमरेपासून सरळ रेष मारायची. तर याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा फिटिंग करायची आहे. फिटिंग केलेल्या मार्किंगवरती शिलाई मारायची आणि साईडला सुद्धा 2-3 शिलाई एक्स्ट्रा मारायची आहेत. तर अशा पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊज शिवण्याची पद्धत आणि पफ बाही डिझाईन बघितली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.